सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा। भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगाराचा आक्रोश मोर्चाचा आज 63वा दिवस आहे आणि भीमा साखर कामगार संघानं जे गेल्या 14 दिवसापूर्वी नोटीस दिली कारखाना बंदची, ती दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी हा कारखाना बंद केला जाईल। ज्याप्रमाणे युनियन आमच्या बरोबर आहे, सेवानिवृत्त कामगार आमच्या बरोबर आहे, त्याचप्रमाणे जे कार्यरत कामगार आहेत तेही आमच्या बरोबर आहेत आणि सर्वांनी एकमुखी कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज कार्यस्थळावर ॲडव्होकेट म्हणण्यापेक्षा माजी न्यायमूर्ती डी.जी. कोळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला आश्वासित केलं आहे की 7 तारखेला जे बंदचं आंदोलन आहे आपलं, त्या ठिकाणी भीमा सहकारी साखर कारखान्यावर स्वतः डी.जी. कोळसे पाटील साहेब उपस्थित राहणार आहे आणि आमच्या आंदोलनाला एक मार्गदर्शन करणार आहे। एका आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोळसे पाटील या ठिकाणी येणं हा आम्ही अर्धा लढा जिंकल्यासारखं मोठं काम आहे आमचं आणि म्हणून कोळसे पाटलासारख्या माणसांनी आम्हाला आश्वासित केलं की ज्याप्रमाणे हा कारखाना निराणी ग्रुपला चालवाय दिला, जेवढी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे तेवढीच निराणी ग्रुपची जबाबदारी आहे आणि म्हणून जर तुमच्या पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले, तुमच्यावर जर आंदोलनाच्या काळात जर तुमच्यावर अत्याचार झाला, तर मी पिटिशन मुंबई हायकोर्टात दाखल करून कुठलीही फी न घेता मी तुमच्याशी लढायला तयार आहे आणि हाच मोठा आमच्या कामगार चळवळीचा एक विजय आहे। हे करत असताना आम्हाला दौंड तालुक्यामध्ये राजकीय, त्याचप्रमाणे कामगारांच्या विविध संघटना, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, भीमा साखर कामगार संघ आणि देशातील बऱ्याचशा कामगार संघटना या ठिकाणी आमच्या बरोबर येणार आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी, महाराष्ट्राचे त्यांचे अध्यक्ष युवकांचे कदम साहेब आणि त्यांच्या सर्व संघटना, कदाचित राजू शेट्टी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, हेही या माध्यमातून मी आपल्याला सांगतो। आणि खऱ्या अर्थानं आम्ही गेले 63 दिवस या ठिकाणी उपोषण करत असताना विविध टप्प्यांच्या तालुक्यातल्या लोकांनी असेल आम्हाला फार मोठं सहकार्य केलेले आणि आम्ही एक निश्चय केलेला आहे, काही जरी झालं तरी गरी म्हणण्यापेक्षा 55 कोटीसाठी आम्ही या ठिकाणी मरायला तयार आहेत आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि या व्यवस्थापनाला आणि सरकारला इशारा देतो, जर आपण हे मिटवलं नाही 7 तारखेला तर आम्ही आमचं आत्मसंरक्षण करण्यासाठी आम्ही गव्हाणी तोड्यास घेणार आहोत आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि या कारखान्याचे चेअरमन आमदार राहुल कुलीरांची राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो।